आपण जर ठरवलं आपल्या बापाला ही गोष्ट निर्माण करून द्यायची, मिळवून द्यायची, आपण देऊ शकतो का? कारण आपण सामान्य नाहीये, आठवा जरा. आणि म्हणून प्रत्येक लेकीनं, प्रत्येक लेकानं हे आठवणी ठेवलं पाहिजे, आपल्या बापानं किती सोसलं आपल्याकरता, आपण काय करतोय. म्हणून गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाट, तो गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना. उरी हुंद कदाट, तो गोष्ट बापाची सांगताना. आज माझ्या कीर्तनातनं त्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवावी, एवढं जरी कळलं ना तरी माझं कीर्तन सार्थक आहे. नाही तर आजकाल एवढी दुर्दैवी अवस्था आहे. मी फार लांबचं नाही सांगत, डॉक्टर माझ्या समोर बसलेत आणि माझा डॉक्टरांकडे जाण्याचा एक फायदा होतो बाबा, म्हणजे एक इंजेक्शन भेटतं, त्यात हे नाही बरं का, फायदा नाही तो, पण फायदा दुसरा काही, डॉक्टर इकडं तिकडं झालेले प्रसंग सांगतात. मग डॉक्टर सांगतात महाराज एवढी दुर्दैवी अवस्था आहे, जी लोक त्यांच्या लेकराला धड बोलू शकत नाहीत ना, ते आम्हाला त्यांची व्यथा सांगतात. आम्हाला व्यथा, अहो एका मावशीने तर डॉक्टरनी सांगितलेलं का, एका मावशीने तर आंबे साठवून ठेवले, ते आंबे डॉक्टरांना दिला पण पोरांना दिले नाहीत, गपचूप अशी पोत्याखाली झाकून ठेवले, पण डॉक्टरला दिले पण पोरांना दिले नाहीत. का? कारण पोरं मारून खायला घेतील, पण हे डॉक्टर आपल्याला बरं करेल. आणि बरं केलं म्हणजे हे डॉक्टर लेकरापेक्षा काय कमी आहेत, या डॉक्टरला देऊ म्हणून डॉक्टरला खायला प्यायला दिलं. आमच्या भागामध्ये तर असे प्रसंग आहेत बाबा. डॉक्टर सांगतात महाराज खरं तुम्ही कीर्तनात मांडा, तुम्ही सांगा. जी लोक भाषणात सांगत होते आईबापाची सेवा केली पाहिजे, त्यांना एकदा फक्त घरी जाऊन त्यांच्या आईबापाची व्यथा पहा. एवढं दुर्दैव आहे. फक्त 26 जानेवारी आली आणि 15 ऑगस्ट आले, त्यांच्या हातात माईक दिला, त्यांना काही बोलावं सुचत नाही. म्हणे महाराज एवढे भाषण करतात, मग घरी गेलं वाटतं काय असेल काही नाही, गोठ्यात ठेवतात हो आईबापाला, गोठ्यात ठेवतात. अहो एक तर उदाहरण डॉक्टरनी सांगितलेलं आहे की एक आई इकडं तिकडं जाते म्हणून साखळीने बांधलं होतं, साखळीने बांधून ठेवलं होतं. काय वाटत असेल त्या माईच्या जीवाला, अरे याच लेकरा करता जीवाचं रान केलं का, याच लेकरा करता स्वतःची कधी पर्वा केली नाही का, याच लेकरा करता रक्ताचं दूध करून पाजलं का. वाटत असेल का नाही माहिती माईला, वाटत असेल लेकरांनी अहो काय अवस्था केली, कुत्र्याच्या मांजराच्या वरची अवस्था. जर साखळीने मायबापाला बांधत असेल, भाकर तुकडा सुद्धा फेकून टाकत असेल, तर आपल्यासारखी वाईट लेकरं या जगामध्ये दुसरे कोणीच नाही. हे कळलं पाहिजे तुम्हाला आम्हाला बरं का. आणि ही जनजागृती या कीर्तनातनं झाली पाहिजे. कीर्तन म्हणजे या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडायचं याच्याकरता नाही, जीवनाचं परिवर्तन करण्याकरता कीर्तन आहे. बरोबर
इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे 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 धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे 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 धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबा दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे तुका म्हणे पावटणे तुका म्हणे पावटणे तुका म्हणे पावटणे तुका म्हणे पावटणे करू स्वर्गीची निशाणी करू स्वर्गीची निशाणी करू स्वर्गेचे निशाणी करू स्वर्गेचे निशाण करू स्वर्गेचे निशाणी करू स्वर्गेचे निशाण धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे अरे दास विठोबाचे दास विठोबाचे दास विठोबाचे दास विठोबाचे झालो विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी विठोबार कुमार विठोबार कुमाई इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा
पाहे देव 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 इच्छिता ते पाहे पाहे धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो बाबीची दादी हे देवाईची दादी धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो दास विठोबा जे झालं दास दास हे बया, recording करा. दास दास
आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटने करू स्वर्गाचे निशानी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल 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 तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकर सुधारी बरनो रोग बल विमल जसु जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोमदेवा निवृत्ती उदारा सोमदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्रय जननी देवाची या नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो विठ्ठल 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 इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्त्री कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे नवे नवे काळाच्या पाठीवर पाय द्यायचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे सदेह वैकुंठाला जाण्याचं धाडस जे करू शकतात नवे नवे सदेह वैकुंठाला जे जाऊ शकतात आणि जगाचा मालक ज्यांना भेटण्याकरता ज्यांच्या दारामध्ये चाकरी सुद्धा करू शकतो असे असणारे विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग. मात्र या 4 चरणाच्या अभंगामध्ये महाराज 2 चरणाच्या देहाचं यथार्थ महत्व वर्णन करतात. महाराज सांगतात तुम्हा आम्हाला भेटलेला देह आम्हालाही भेटावा असं स्वर्गाधिक देव सुद्धा इच्छा करतात की देवा एकदा तरी तो देह आम्हाला भेटू दे. पण देवा तू त्यांना न देता तुम्हा आम्हाला दिला आम्हाला देह दिला म्हणून आम्ही काय करेल की धन्य होईल आणि काय करेल तर तुझं दास होऊन राहील विठोबाचं दास होईल म्हणतात आणि एक मिळालेल्या आयुष्याला साधन करेल आणि सच्चित आनंद पदवी प्राप्त करेल. आणि एवढं सगळं करत असताना काय करेल अरे देवा तुझ्याकडे येत असताना मध्ये आमच्या स्वर्ग जरी आला ना स्वर्ग त्याला आमची पायवाट करू त्याला तुडवून तुझ्याकडे येऊ पण तुझ्याकडे यायचं मात्र या देहानं सोडणार नाही गड्या. आणि म्हणून धन्य होत आम्ही की आम्हाला देह दिला. थोडक्यात काय तर महाराज या अभंगामध्ये देहाचं यथार्थ महत्व वर्णन करतात. विठ्ठल 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 या ठिकाणी चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचा अत्यंत सगळ्याला ते ज्ञात आहे सगळ्याला माहीत आहे तरी कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी महादेव ज्ञानोबा देवकते या ठिकाणी बाबांचं असणारं चतुर्थ पुण्यस्मरण 4थी पुण्यतिथी म्हणजे सर्वांच्या परिचयाचे सर्वांच्या कंठस्थानी असणारे सर्वांच्या परिचयाचे हृदयस्थानी असणारे अण्णा आणि आज अण्णांचे चतुर्थ स्मरण या ठिकाणी 4थी पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं असणारे देवकते परिवार आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढे सगळं करत आहेत. खरं पाहायला गेलं कलियुगामध्ये आज 4थी पुण्यतिथी आहे म्हणजे बाबांना जाऊन अण्णांना जाऊन तुमच्या आमच्यातून अण्णांना जाऊन जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झाली पण तरी सुद्धा देवकते परिवार त्यांना विसरले नाहीत. का? कारण त्यांच्या कष्टाची जाणीव या देवकते परिवाराला आहे. त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव देवकते परिवाराला आहे आणि म्हणूनच त्यांना जाऊन 4 वर्ष झाली तरी त्यांना ते विसरले नाहीत. आणि माणूस मेल्यानंतर सुद्धा एखाद्याच्या मनामध्ये जिवंत राहतो कशानं तर त्याने जे प्रेम जगाला दिलं ना त्या प्रेमारूपानंच तो माणूस जिवंत राहू शकतो. म्हणून आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं अण्णा तुमच्या आमच्यामध्ये शरीर रूपानं नाहीत पण अण्णा त्यांच्या प्रेमारूपानं आशीर्वाद रूपानं या देवकते परिवारामध्ये तुमच्या आमच्यामध्ये कायम राहणार आहेत. आणि म्हणून आज त्यांची 4थी पुण्यतिथी आहे त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. कलियुगातली थोडीफार लेकरं अशी असतात जे आईबापाच्या ऋणाची जाणीव ठेवून त्यांच्या नावानं करतात. नाहीतर आपण पाहतो की हो क्वचित लेकरं अशी असतात जे वर्षश्राद्ध करायचं म्हणून करतात वर्षश्राद्ध करायचं म्हणून करतात नाहीतर पुण्यतिथी तर आठवण करून द्यावी लागते पुण्यतिथी करा बाबा हो. मग विचार करा पुण्यतिथी करायला जे नाक डोळे मोडतात ती लेकरं एका बाजूला आणि आज 4थी पुण्यतिथी बाबांना जाऊन 4 वर्ष झाली तरी त्यांच्या नावानं हे दान धर्म करणारे लेकरं एका बाजूला गड्या. मग विचार करा आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अण्णांना जाऊन 4 वर्ष झालेत पण सांगू तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम जिव्हाळा आपुलकी आपल्या अंतःकरणात असेल ना ती व्यक्ती जाऊन 4 वर्ष काय 10 वर्ष जरी झाली तरी त्या व्यक्तीचा विसर मात्र आपल्याला होत नाही कारण त्या प्रेमानं ती व्यक्ती आपल्यामध्ये जिवंत राहते. माणसाने हे कमवलं पाहिजे. कुणी ना आठवण काढू द्या पण किमान लेकरा बाळांनी आठवण काढून तरी 4-2 सत्कर्माच्या गोष्टी आपल्या नावानं कराव्या एवढं तरी माणसानं चांगलं जगावं. भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी
भजन पूजन नाचणारे अण्णा भाग्यवान आहेत की आज त्यांच्या नावाने 4 वर्ष झाली तरी त्यांच्या नावाने टाळ वाजतायत, त्यांच्या नावानं कीर्तन होत आहे, त्यांच्या नावानं अन्नदान होत आहे. याच्याहून अहोभाग्याची मोठी गोष्ट काय असू शकते गड्या. म्हणून खरं भाग्य तर आहेच, पण खरं असं मरण असावं गड्या की नाव रूपानं कीर्ती रूपानं तरी राहता आलं पाहिजे. कारण उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे उत्तमची उरे तुका म्हणे मरण विसरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे मरण उत्तमची कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं की आज अण्णांचं जीवन धन्य झालं की त्यांच्या नावाने एवढे सगळं करत आहेत. त्यांचे असणारे चिरंजीव संपूर्ण त्यांचा परिवार आज फक्त त्यांचीच लेकरं त्यांच्या नावाने करतात असं नाही. कोण कुठल्या परक्याच्या लेकी म्हणजे त्यांच्या सुनासुद्धा आज एकत्र येऊन त्यांच्या नावानं करत आहेत. मी म्हणेल अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम कायम आपल्या परिवारावरती राहो एवढीच या ठिकाणी प्रार्थना. विठ्ठल 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 आणि मला आठवतंय, मला चांगलं ज्ञात आहे की गेल्या वर्षीही माझंच कीर्तन होतं आणि याही वर्षी आता तसं म्हणजे आम्हाला डॉक्टरच एकदा म्हणले होते जरा आदलून बदलून घेऊ आपण, जरा वेगळं वेगळं करू म्हणले. नेमकं तारीख आमचीच घेतली. मग प्रश्न पडला नेमकं झालं असेल काय. आणि शेवटी कसं आहे, डॉक्टर असू द्या, शिक्षक असू द्या, पोलीस असू द्या, तर कुणी असू द्या, मॅडमच्या पुढं कुणीच जात नाही का हो? आणि त्यात आमच्या मॅडमची इच्छा होती. आणि खरं सांगायला गेलं तर मॅडमचं अगदी एवढं प्रेम तर अगदीच खरं पाहायला गेलं आमचं रक्ताचं नातं नाही, पण रक्ताच्या नात्याला सुद्धा पाठीमागं सारतील एवढं प्रेम देतात गड्या. आणि खरं पाहायला गेलं तर दोघंही ते डॉक्टर आहे. आणि विशेष करून या घरचं भाग्य आहे की त्यांचा घरचा लेक असणारा ते तर डॉक्टर आहेत, पण त्यांना जी सून भेटली ती सुद्धा डॉक्टरच भेटलेत. म्हणून दोघांसाठी एकदा या डॉक्टर जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. हो खरं भाग्य आहे. कारण डॉक्टर म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती आज कलियुगात नाहीच हो. देवानंतर आपण जर कोणावरती जास्त विश्वास, डोळं झाकून विश्वास ठेवत असेल ते म्हणजे डॉक्टर लोक आहेत का. आणि आपला एवढा विश्वास असतो डॉक्टरवरती, त्यांनी कोणतं इंजेक्शन देतात, ते कोणती गोळी देतात, कोणतं औषध देणार आहे आपल्याला माहीत असतं का हो? अजिबात नाही. पण त्यांनी दिलेल्या गोळ्या औषधावरती नव्हे, त्यांच्यावरती आपला एवढा विश्वास असतो की त्या विश्वासापायी निमा आजार तर आपला त्या विश्वासानंच बरा होतो. डॉक्टरनी गोळी दिली ना म्हणजे आपण बरं झालो, चला डॉक्टरनी इंजेक्शन दिलं ना झालो बरं. निमा माणूस ना निमा पेशंट त्या विश्वासानंच बरा होतो. मग डॉक्टरही तसेच पाहिजेत. पेशंटला आनंदात खेळत अगदी बरं केलं पाहिजे. आणि ते हे अगदीच मॅडमकडे गेलं की सरकडे गेलं, अगदी डॉक्टरांकडे गेलं की ते पाहायला भेटतं बरं का. मॅडम एवढ्या हसून खेळून म्हणजे निमा आजार तर ते हसण्या खेळण्यानंच बरा होतो. आणि आता माझ्यापेक्षा तर संपर्क तुम्हाला मॅडमचा आहे का नाही मला माहीत नाही, पण मॅडम पशी गेला ना निमा पेशंट बराच होतो का. कारण मॅडमलाच एवढं हसू आहे तर पेशंट का हसणार नाही हो. हो आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या आपल्या मानवी देहाला जर या कलियुगातलं जीवनदान कोण देणारं असेल, देवरूप कोण असतील तर या कलियुगातली डॉक्टर लोक म्हणजे आजकालच्या या कलियुगातली देव माणसं म्हणजे डॉक्टर आहेत गड्या. म्हणून खरंच भाग्य आहे की अशा माणसांच्या दारामध्ये आज आपलं कीर्तन होतंय. म्हणून भाग्य आहे की त्यांनी पुन्हा एकदा तुमच्या दारामध्ये तुमच्या इथं कीर्तन करण्याची संधी दिली. म्हणून आधी कोण असणारे सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर असे गायनारे साथ करणारे या ठिकाणी हनुमंत महाराज आहेत, भोसले महाराज या ठिकाणी आहेत, भाऊ आहेत, आप्पा आहेत, दादा आहेत, सुंदर असे मृदुंगाला साथ करणारे दादा आहेत, सुंदर असे कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत सुंदर असे सृष्टीवाले दादा या ठिकाणी आहेत. त्यांच्या अगदी मनापासून आभार. आधी करून असणारे सर्व मंडळी आता या ठिकाणी पाहायला गेलं तर विशेष ज्यांचे आभार मानावे ते म्हणजे महाराष्ट्रात टॉपला ज्यांचं नाव आहे
असे असणारे यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ओम साई क्रिएशन, ते आमचे चैतन्य दादा, माधव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गाड्या. आणि त्याच्यामुळं मावशा हो, आता नीट बसा बरं का, व्यवस्थित बसा. हे फक्त वेळापूरला नाही, फक्त टाकळीला नाही, अकलूजला नाही, माळशिरस तालुक्याला नाही, सोलापूर जिल्ह्याला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला हे सगळं दिसणार आहे इथला कार्यक्रम. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे लोक पाहणारे आहेत. त्याच्यामुळे चांगलं व्यवस्थित बसा. जो चांगला बसल तो कॅमेऱ्यामध्ये दिसल. ज्याला वाटतं चांगलं दिसावं त्याने नीट बसावं आणि नीट कीर्तन ऐकावं बरं. म्हणून या ठिकाणी असणारे सुंदर असे ओम साई क्रिएशन दादा आहेत. आधी करून संपूर्ण मंडळी आता गोडसं चिंतन आहे का, विठ्ठल 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 अरे विठ्ठल 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 विठ्ठल. अगदीच अभंगाचं पहिलं चरण जरी कळालं तर माझं कीर्तन सार्थक आहे. लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐका गड्या, अंतकरणाचे कान करून ऐका. महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात. महाराजांनी म्हणावं, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्याम ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. की पहा, या लोकात तुम्हा आम्हाला भेटलेला देह, तुम्हा आम्हाला मिळालेला देह आम्हालाही भेटावं असं कोण इच्छा करतं? स्वर्गाधिक देव इच्छा करतात की आम्हाला तो देह भेटला पाहिजे, आम्हाला तो देह मिळाला पाहिजे. मग पहा, त्यांना काय गरज आहे हो, त्यांना काय गरज आहे आपल्या देहाची? कारण आपला देहासारखं खराब देह नाही तरी ते इच्छा करतात. कारण मुळात आपलाच देह कसा आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी जन्म घातले रे कृमी कीटकांचा सांगा, वरी जन्म घातले रे कृमी कीटकांचा सांगा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हरी मदा मदालता रे बाळा, हरी मदा रे बाळा, मिळतानाच कसा मिळाला नाशिवंत देह, जाणार सकळ नाशिवंत देह, नासेल हा जाना कारे उच्चारी ना रामना. म्हणजे नासलेला देह आहे, खराब देह आहे, कधी जाणार आहे तुम्हा आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही. असला देह त्यांना काय गरज आहे अशा देहाची? आपला देह एकतर हा देह पहा, एकतर देह मिळत नाही, मिळाला तर खराबच भेटतोय. कारण आपल्या शरीरात 9 छिद्र आहेत बरोबर, 9 छिद्र आहेत. पण 9ही छिद्रातून काय होतं तर घाण वात राहते का नाही. मग महाराज सांगतात याच्यासारखं खराबच देह कुठं नाही, पण तरी सुद्धा याची अपेक्षा करतात. मग काय असावं याच्याकडं त्यांनी अपेक्षा करण्यासारखं? आणि एकतर आपला देह सहजासहजी मिळत नाही, एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याच्या, अनेक अट्टहासाने अनेक सायासानं हा मनुष्य जन्म एकदा भेटतो. तोही असा तसा नाही, पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी आणि नरदेही येऊन हानी केली. म्हणजे पहा, आता सगळ्याला ज्ञात असावं, सगळ्याला माहीत असावं की बघा पाप पुण्य, पापा पुण्याचं जर गणित लावायला गेलं, पाप जास्त झालं तर कुठं जावं लागतं? स्वर्गात. पाप जास्त कुठं झालं तर कुठं जावं लागतं? स्वर्गात. कदेव वस्तीवर. कुठं? पाप जास्त झालं की नरकात, आणि पुण्य जास्त झालं की वेळापूरला. मग पुण्य जास्त झालं की आपल्याला स्वर्गात जावं लागतं. म्हणजे पाप जास्त नरकात, पुण्य जास्त स्वर्गात. पण मग मनुष्य जन्म कधी? हे दोन्ही जेव्हा समान होईल ना तेव्हा मात्र मनुष्य जन्म मिळणार आहे. पण मनुष्याचं भाग्य एवढं कुठलं की हे दोन्ही समान. आता काही लोक म्हणतील महाराज आधी तरी सांगायचं,
आजपर्यंत पुण्य करत आलो, असं आता थोडं पाप पण केलं असतं, पाप पुण्य समान करायचं ना, असं तुम्हाला वाटेल की तुम्ही लई पुण्य केलं. पण इथं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही करायला जाता पुण्य आणि करून येता पाप, करून येता पाप, करून येता. देवाला जातो, देवाला गेलो आणि एखाद्याने गर्दीमध्ये धक्काबुक्की दिली, देव राहिला बाजूला आणि त्या धक्काबुक्की देणाऱ्याला शिव्यान मारामारी जर करायला लागलं, काय केलं तुम्ही? पुण्य केलं का पाप केलं? देव आरतीच ओवळलं, देव माझ्या दर्शनाला आलता वाटतं, किती अवघड होऊन जाईल. मग हेही कळलं पाहिजे. आणि म्हणून पाप पुण्य जेव्हा समान होतो तेव्हा मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्म सहजासहजी नाही. पण देवांना काय गरज पडली याची? देवांचा देह दिव्य आहे, त्यांच्या देहाची सावली पडत नाही, दुर्गंध येत नाही. त्यांना लक्स, डेटॉल, लायबॉय, अजून कुठली असते, संतूर, तसलं काही लावावं लागत नाही. आता ते साबणच एक नवीनच हे निघलंय बाबा, का हिरोईन साबण लावल्यानंतर गोऱ्या पडतात, मग आपण का लावणी? काही तर पोरं पाकदिक साबण घासू संपले साबणाचे बंडेल तरी नाही. आणि मग विचार करा, आपल्याला साबणाची गरज आहे, आपल्याला परफ्यूम मारावा लागतो, आपल्याला फॉग लागतो, कुठं काय लागतंय का नाही. पण देवांना मात्र ते लागत नाही. देवाचा देह दिव्य आहे, त्यांना कशाची गरज पडत नाही. मग का मागतात? या देहाची काय इच्छा करतात? आपल्यासारखा खराब देह नाही, मग का मागावं त्यांनी? कारण याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही भजन, याच देही वाजवता येणार आहे, दुसऱ्या देहानं येणार नाही. का तुम्ही कधी पाहिलंय मांजराला भजन करताना पाहिलंय का? चिमणी विठ्ठल विठ्ठल म्हणत बसली, ऐकलंय का? म्हशी कधी भजन करत होती असं ऐकलंय का? नाही गड्या. पण कलियुग आहे, कलियुगात काही होईल, कलियुगात काही होते. आता तर आपण ते मोबाईलवरती पाहतो, ते व्हिडिओ येतात, कुत्रा आरतीला जाताना टाळ्या आवाज होते. कलियुगात आता काही होणार. नवे नवे आता प्राणी सुद्धा बोलायला लागले. कलियुगातले प्राणी आहेत, काही होईल हो, बोलायला लागले प्राणी. कसं बोलायला लागले ते मध्ये एक व्हिडिओ होता बघा एका मांजराचा. मांजर ते बोलत होतं, काळं कुळकुळीत मांजर होतं आणि त्याला कोणी काही बोललं का नाही, ते काहीच करत नव्हतं. कोणी काय बोललं त्याला की नाही, हां एवढंच करायचं. म्हणजे आता मांजर सुद्धा बोलायला लागलं. कलियुग आहे, कलियुगात काही होईल काही सांगता येत नाही. पण त्यांना कधी भजन करताना तुम्ही आम्ही पाहिलं नाही आणि ते करू शकत नाही. फक्त याच देहानं घडणार आहे. म्हणून या देहाची इच्छा त्यांनी सुद्धा करावी. देवा एकदा देह दे बाबा, एकदा देह मिळाला ना देहाचं सोनच करेल, देहाचं सार्थकच करेल गड्या. फक्त एकदा मिळावं याच्याकरता अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात,
प्रतीप आहे. देवाने सुद्धा याची इच्छा करावी, देवा आम्हाला भेटावा, गड्या मिळावा. का म्हणावं त्यांनी? कारण त्यांना देहाचं काय कळालं? महत्त्व कळालं. त्यांना महत्त्व कळालं. पण काही काही लोकांना महत्त्व कळत नाही, वाया घालवतात. लाख मोलाचा देह आहे. सांगू तुम्हाला, या देहाचं मोल एवढं मोठं आहे. तुमची गाडी धडकली बिडकली, तुम्ही दुसरी आणू शकता. फोन तुटला बिटला दुसरा आणू शकता. कपडे मळले, खराब झाले, फटले तुटले, दुसरे आणू शकतो. पण देह मळला, तुटला, फटला, देह गेला की पुन्हा आणू शकत नाही. या देहाला मात्र पुन्हा आणू शकत नाही. या विश्वातली प्रत्येक गोष्ट पुन्हा आणू शकतो, फक्त मनुष्य देह आणि मनुष्य देहाला मिळालेली वेळ पुन्हा आणू शकत नाही. म्हणून माणसानं ते कळून घेतलं पाहिजे आणि देहाचं सार्थक केलं पाहिजे. देवाने मागितलं तरी त्यांना नाही, तुम्हाला आम्हाला मिळालं तर कळून घेतलं पाहिजे. आणि एवढं सुंदर मिळून सुद्धा जर कळून नाही घेतलं देहाचं महत्त्व, तर मात्र काही खरं नाही गड्या. आणि मग याच्याकरता फार या देहाचं महत्त्व कळून घेतलं पाहिजे. मग बरी मोठमोठी व्यक्ती अशी आहेत जे मोठमोठ्यांच्या संगतीत राहतात, पण तरी त्यांना देहाचं महत्त्व नाही कळालं त्यांना, मग वाया जातं. मी याच्यातलं सुंदर असं नवनाथातलं उदाहरण आठवतं बाबा, की देह जर नाही कळालं तर वायाच जाणार आहे. नवनाथांमध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे. आम्ही नवनाथाचं पारायण करतो, नवनाथ वाचतो, ऐकतो, पण दुर्दैव आपलं आहे, करायचं म्हणून करतो ना ऐकायचं म्हणून ऐकतो, म्हणून आपल्याला कळत नाही. बरीच जेवढी लोकांनी नवनाथ ऐकलंय, वाचलंय, मी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणत असते, विचारत असते की बाबा नवनाथांमध्ये असं काय आहे? ते म्हणतात नवनाथ आहेत. अहो त्याच्या नावातच आहे नवनाथ, म्हणजे नवनाथ ज्याच्यामध्ये आहे तो नवनाथ. नाही म्हटलं दुसरं काय, नवनाथ आहेत महाराज, तुम्हाला काय कळतं? म्हणलं बरं झालं, मला काय कळतं, उगाच उभा राहिली नाही इथं. मला अवघड आहे हो. बरेच लोक म्हणतात नुसतं नवनाथ, अजूनही काही असेल. नवनाथांमध्ये फार गोड उदाहरण आलेलं आहे. इतिहासामध्ये 2 स्त्रिया एवढ्या अजरामर झाल्या, त्यांनी देहाचं महत्त्व कळून घेतलं. आणि इतिहासातल्या 2 स्त्रिया अशा होत्या ज्यांनी लेकरांना या देहावरचा उपदेश केला. एक म्हणजे मदालसा माता आणि दुसरी म्हणजे जिचं नवनाथामध्ये वर्णन आलेलं आहे ती म्हणजे मैनावती. ती मैनावती माडीवरती एके दिवशी उभा होती. माडीच्या खालती तिचा मुलगा म्हणजे गोपीचंद राजा उभा होता. पहा काय गोड नाव आहे, गोपीचंद. आईचं नाव मैनावती. आता नावच एवढी डेंजर आली आहेत, कुठलं गोपीचंदन कुठलं काय. अगोदरच्या काळात 4 लेकरं झाली ना माय, 4 लेकरं, 3 पोरं असू द्या आणि 1 पोरगी असू द्या, नावं अशी ठेवायचे, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि शेवटी पोरगी असेल तर मुक्ताबाई. एकुलती 1 पोरगी असेल तर जनाबाई. काय नावं ठेवायचे हो. हा. कोण रुक्माई ठेवायचं, कोण विठोबा ठेवायचं, कोण ज्ञानदेव ठेवायचं, काय देवाचे नावं ठेवायचे माय हो. कोण गोरक्षनाथ, गहिनीनाथ, 4 भावंड असली, 4च्या 4 नुसतं मुलंच असतील, गहिनीनाथ, सगळे नाती एकाच घरात हो. एवढं तर भारी नावं असायची आधी, पण आता तशी नावं राहिली, पण नावं ठेवणारीच आता तशी राहिली नाही हो. आणि म्हणून आधी भारी नावं होती, आता विचित्र नावं आली, चित्र विचित्र. त्या लेकराचा नकाशात बदलून टाकलं नावाने हो. चांगलं नाव मल्हार, नाव किती भारी आहे. खंडोबाचं नाव ठेवावं मल्हार नाव आहे का नाही. पण आता एवढी नावं खतरनाक, चिमट्यान, गुमट्यान, हुमट्यान. अरे काही चांगली नावं ठेवा जरा, सोन्यान, मोन्यान. अहो काय नावं, चांगली नावं असावी. का आपल्या हिंदू धर्मात हे नावं ठेवण्याची प्रथा काय हो? कारण की त्या नावात अर्थ असतो, अर्थ. आणि त्या अर्थानुसार जर एखाद्याचं नाव ज्ञानदेव असेल म्हणजे ज्ञानाचा देव, ज्ञानदेव म्हणजे त्याने तसं वागावं, त्यानेही ज्ञानाने परिपूर्ण असावं, याच्याकरता तशी नावं ठेवली जायची. आणि सांगितलं जायचं बाळ नावाप्रमाणे वाग बरं, नावाप्रमाणे कर्तृत्व कर बरं. नाव शिवाजी ठेवलंय तर तसं कर्तृत्व कर बरं, नाव मल्हार ठेवलंय तर तसं कर्तृत्व कर बरं, नाव ज्ञानेश्वरी ठेवलंय तर तसं वाग बरं. मग नावानुसार असायचं. पण आता नावच एवढी विचित्र ठेवतात, त्याचा कुठला अर्थ लागत नाही. आता अर्थच नाही म्हटलं त्या लेकराने वागावं तर कसं हो, हे का नाही. मग काय नाव, गोपीचंद, मैनावती. मैनावती माडीवरती उभा आहे, माडीच्या खाली गोपीचंद राजा उभा आहे. आणि गोपीचंद राजाचा देह मैनावतीनं पाहिला. हा. गोपीचंद राजाकडे जसं मैनावतीनं पाहिलं आणि मैनावतीनं अशी बोटच मोडायला लागली. कौतुक असतं का नाही मायला. आईला कौतुक वाटलं मावशा हो.
कौतुक करा मैनावती काय म्हणे, आ माझ्या लेकरासारखं सुंदर आहे का कोणी, माझ्या लेकरासारखं देखणं आहे का कोणी, देवाना सुद्धा लाजवेल एवढी दिव्यता माझ्या लेकराच्या शरीरात आहे म्हणे, लेकराच्या देहात आहे, एवढा सुंदर एवढा तेजस्वी तेजपुंज असणारं माझं लेकरू. हा कौतुक करायला लागली, माझ्या लेकरासारखं लेकरूच नाही, माझं लेकरू असं, माझं लेकरू तसं, एवढं कौतुक करायला लागली. आणि कौतुक करता करता माय तिच्या डोळ्यातनं घळकण पाणी आलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं. आता आनंदाचा विचार करते, डोळ्यात पाणी का आलं म्हणचाल तर डोळ्यात पाणी आलं का, एवढा सुंदर देह आहे, एवढा सगळं तेजस्वी आहे सगळं, पण याला जर त्या तेजस्वी देहाचं महत्व नाही कळालं तर याचा तेजस्वी देह सुद्धा काही कामाचा नाही, तो वायालाच जाईल. याचा विचार मैनावती करायला लागली गड्या, याचा विचार मैनावती करायला लागली. विचार करत करत तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऐका गड्या, मैनावतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती तप्त झाली त्या त्रासानं की माझ्या लेकराचं कसं होईल, वाया जर गेला देह तर मिळून तरी काय उपयोग आहे, याचा विचार करायला लागली. आणि विचार करता करता तिच्या डोळ्यामध्ये घळकन पाणी आलं आणि तिच्या डोळ्यातलं ते तप्त झालेलं पाणी, तिच्या डोळ्यातलं पाणी खालती उभा असणाऱ्या गोपीचंद राजाच्या पाठीवरती पडलं. मैनावतीच्या डोळ्यातलं पाणी गोपीचंद राजाच्या पाठीवरती जसं पडलं ना, ज्या जागी पाणी पडलं होतं त्या जागी त्याला फोड आले. फोड का फोड आले, अरे आई तुझ्या या देहाची काळजी करते, हा जर तू असा वाया घालवला तर कसं होईल याची काळजी आई करते. अरे तू कधी जागा होणार आहे, कधी देहाचं महत्व कळून घेणार आहे. मग तप्त झालेलं पाणी जसं अंगावरती पडलं ना, फोड आले हो त्याला, फोड आले. म्हणून हे कळून घेतलं पाहिजे, देह सहजासहजी भेटत नाही, त्याचं महत्व कळालं पाहिजे. नवनाथाच्या सानिध्यात राहणारा गोपीचंद राजा होता, पण त्याला नाही कळालं देहाचं महत्व, तर मात्र काही खरं नाही. तसं तुम्ही आम्ही साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा, साधू संतांनी एवढे उपदेश करून सुद्धा जर देहाचं महत्व नाही कळालं, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुझी हजारे विठ्ठला, सांगतो तुझी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुझी हजारे विठ्ठला, सांगतो तुझी हजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी तुला करिता बरोबर तुला नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी नाही तेरे, नाही तरी जन्मला वाया, करता बरोबरी तुला वैसे तुई, करता म्हणून म्हणतात की आयुष्य वाया घालू नका. जर नाही देहाचं महत्व कळून घेतलं, कारण या देहानं आपल्याला काय करत भजन करत येतं, म्हणून सांगत होतो मासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाहीतर जन्म वाया जाईल. आणि म्हणून पहिल्यांदा जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल, देह वाया जाऊ द्यायचा नसेल तर याचं महत्व कळणं फार गरजेचं आहे, पण कळत नाही. मग याच्यातही 4 वर्ग पडतात. काहींना देह मिळालाही नाही आणि तो कळालाही नाही. काहींना देह 4 वर्ग असे की पहिला वर्ग देह मिळालाही नाही, कळालाही नाही, दुसरा वर्ग देह मिळाला पण कळाला नाही, चौथा वर्ग देह कळाला पण मिळाला नाही, 5वा वर्ग मिळालाही आणि कळालाही. आता नसेल कळलं तर उदाहरणाने ऐका गड्या, देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही ते म्हणजे कोण, प्राणी. आपल्या गायगुरं, गोठ्यात बांधलेली गायगुरं, त्यांना काही घेणं देणं नाही आणि त्यांना वाटतही नाही माणसासारखं देह भेटावा, नाही वाटत त्यांना. का, मालक 2-3 टाइम मस्तपैकी खायला टाकतोय, भेटल तेवढं खायचं आणि निवांत राहायचं. का, आपला मालक लय गुणी आहे,
कारण आपल्या मालकानं जेवढं घरात पंखे नाहीत तेवढं आपल्या गोठ्यात पंखे लावलेत, खाली मॅटच टाकले, काय काय केलंय. मग एवढं मालक काळजी करतोय, 2 दिवसाआड आपल्याला स्वच्छ धुवून काढतोय, काय गरज आहे एवढं आपल्याला असून सुद्धा आपण काय टेन्शन घ्यायची, काय देह मागायची, एवढं निवांत वैरण खाती राहायचं. ही मालक एवढं आपण त्याला दूध देतो, एवढं काय करतोय, तरी जेव्हा बघल तेव्हा टेन्शनमध्येच, जेव्हा पाहेल तेव्हा काळजीमध्येच. मग त्याच्यापेक्षा आपलं बरं नाही वय असं म्हणणारी ती प्राणी, त्यांना आपल्या देहाचं काही घेणं देणं नाही, म्हणून त्यांना कळालंही नाही देहाचं महत्व, आणि त्यांना वाटतही नाही मिळावं म्हणून, त्यांना मिळालंही नाही. दुसरा वर्ग म्हणजे तुम्ही आम्ही, देह मिळाला पण कळाला नसल्यामुळे तुम्ही आम्ही वाया घालू लागल्या. कारण की देह मिळालाय पण ऐका हो, कळाला असताना काही खाऊन पिऊन वाया घालवलं नसता, कळालं असताना या देहाला असंच कुठेतरी लोळत पाडलं नसतं. या देहाचं महत्व कळालं असतं तर जास्त वेळ जास्त काळ कुणावरती राग द्वेष कुणाच्या वेलना केली नसते गड्या, कुणाला तरी वाईट बोलून त्यांची मनं दुखवली नसती. जर या देहाचं महत्व कळालं असतं, या देहाचं महत्व कळालं असतं तर झोपून वेळ घालवला नसता. या देहाचं महत्व कळालं असतं नुसतं रील्स बघण्यात दिवस घालवला नसता गड्या. या देहाचं महत्व कळालं असतं तर, पण नाही कळाल्यामुळे आपण तुम्ही आम्ही काय करतो, वाया घालवतो. आणि एक तर तुमचा आमचा देह अट्टहासानं भेटतो, अनेक सायासानं कसा भेटतो. तुम्हा आम्हाला भेटलेला हा देह आंधळ्याच्या हाती कावळा सापडावं तसा देह भेटलाय. आता आंधळ्याला कधी कावळा सापडेल का तुम्ही सांगा, त्याला एकदा दिसं ना, त्याला घरातल्याच वस्तू चापसू घ्याव्या लागतात, त्याला कावळा कधी सापडायचा विचार करा बरं. पण योगायोगानं सापडला तसा तुम्हा आम्हाला सुद्धा सापडला. काकताळील्या पावला देह नगरे ते उपाय कर आले, नगरे ते उपाय कर आले, नगरे ते उपाय कर आले. काकताळील्या पावला देह नगरे ते उपाय जय हो. नगरे ते उपाय कर ते उपाय कर. काकताळील्या पावला देह नगरे ते उपाय कर आले, काकताळील्या पावला देह नगरे ते उपाय कर आले, काकताळील्या पावला देह नगरे ते उपाय कर आले, नगरे ते उपाय कर आले, नगरे ते उपाय कर आले. का गटाय नाही पावला हा देह म्हणजे सहजासहजी भेटणारा हा देह नाही. अहो आंधळ्याच्या हाती कावळा सापडवत असा. राजाने दौंडी पिटवली, माझ्या राज्यात जो कोणी कावळा पकडून आला त्याला अर्ध राज्य बक्षीस. आता हा ह्याच्या ध्यानामानात नाही, आंधळ्याच्या मनात आपलं गेलाय स्नाना करता गेला. शेवटी स्नान झालं, त्याचा नियम वरती हात करून टाळी वाजवायची, आणि यांनी झालं असं वरती हात करून टाळी वाजवायला आणि मधून कावळा जायला गाठ पडली. आता मधनं कावळा झाला आणि याची टाळी वाजवायला गाठ पडली की त्याच्या हातात काय सापडला, कावळा. जसा कावळा सापडला त्याने धरला, आणि धरल्यानंतर आता तुम्ही म्हणसाल कावळा सापडला हे त्याला कसं कळलं, तो आंधळा आहे ना. पण तो आंधळा होता, बहिरा नव्हता. कावळा काव काव करायला लागला, धरले होते काय गप्प बसल होय. जसं कावळ्याला धरलं, कावळा काव काव याने ओळखलं, कावळा सापडला. मग याच्या लक्षात आलं राजा काय म्हटलं होता, अर्ध राज्य. हा म्हणे अर्ध राज्य भेटणार, पण ऐका एवढ्यावर थांबेल तो माणूस कसला. अर्ध्या राज्यात काय होणार आहे, अर्ध्या राज्यात माझी लेकरं बाळ बायका पोरं अजून कोण म्हणजे सासू सासरे मेहना मेहनी एवढे झाले म्हणे, आणि मी माझी प्रजा कुठं राहणार. बघा मी माझी प्रजा कुठं राहणार. मग मला संपूर्ण राज्य भेटलं पाहिजे. मग संपूर्ण राज्याकरता अजून एक कावळा पकडू. एक कावळा दिला की अर्ध राज्य आहे, 2 कावळं दिलं की संपूर्ण राज्य भेटेल. मग दुसरा कावळा पकडायचा, पण हा कावळा कुठं ठेवायचा, दुसऱ्या कुणाला तर द्यावा. तर माणसावर विश्वास ठेवता येत नाही, कारण कुणाच्याही आज कलियुगामध्ये कोणावरही विश्वास ठेवता येतो, पण माणसावर ठेवता येत नाही. कारण माणूस पावला पावलाला आपला दगाबाज निघालेला आहे. हो, धोका दिल्याशिवाय राहत नाही, भले तो आपला असू द्या किंवा परका असू द्या. कारण धोकेबाज झाले आजकालची लोक. मग तसं त्याने विचार केला कुणाकडे द्यावं. मग त्याने विचार केला कुणाकडे द्यायलाच नको, आपल्या आपण पकडू. म्हणून आहे तो कावळा असा काकेत दाबून धरला.
काकेमध्ये दाबून धरला आणि दुसरा कावळा पकडण्याकरता हात वरती केला आणि जोरात टाळी वाजवली. वरती कावळा सापडला का? सापडला का? अहो एवढं तर कळतं की का नाही कळलं अजून? हा, वरती कावळा सापडला नाही. अहो वरता तर नाही सापडला, पण होता तो पण. तो काय म्हणणार आहे का? नाही ना, तू पकड पकड, मी बसतो र, मी बसतो म्हणाल का? तो का दयामया दाखवणार आहे ओ गड्या. म्हणून वरती पकडायला गेला आणि जो सापडला होता तो पण निघून गेला. मग तसं आपल्या आयुष्याचं आहे. आपल्याला सुंदर देह भेटला, करा देहाचं भजन, देवाचं भजन म्हटलं करू पुढच्या पुढं, करू पुढच्या पुढं, करू पुढच्या पुढं म्हणत पुढच्या पुढं म्हणता म्हणता हा निघून जातो आणि पुढचा कोणता भेटणार आहे ते माहीत नसल्यामुळे परत काही खरं नाही. पण हे कळून येत नाही हो आपल्याला, कळून येत नाही. मग तिथंच सगळं चुकतं. म्हणून या देहाचं महत्त्व आत्ता कळून घ्या. 2025 ना तुम्हाला सुधारण्याकरता दिलंय, म्हणून मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून पुढचं आता तरी सुधारण, आता तरी या देहाचं महत्त्व कळून घ्या. कारण या देहामध्ये काय आहे? देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात साखर तसा देही परमेश्वर. जशी उसात साखर तसा देही परमेश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रधर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देवाचं मंदिर आहे. म्हणून हे कळलं पाहिजे. पण न कळणारा वर्ग म्हणजे आपला मिळाला पण कळाला नाही. तिसरा वर्ग कळाला पण मिळाला नाही, ते म्हणजे देवाचा. त्यांना देवाचं महत्त्व कळालं म्हणून ते म्हणतात आम्ही एक क्षणी वाया घालू नाही देवा, फक्त आम्हाला पाठव पृथ्वी तलावरती, फक्त त्या देहामध्ये पाठव. त्यांना कळालं. कारण जे मनुष्य जन्मामध्ये करता येतं ते देव योनीमध्ये सुद्धा करता येत नाही. याचं उत्तम उदाहरण रामायणात आलेलं आहे. रामायणामध्ये एके दिवशी प्रभू श्रीराम, लक्ष्मणजी, सीतामाता असे चालले होते. वनातून जात असताना श्रीराम प्रभू थांबले, लक्ष्मणजी थांबले. आता हे दोघे थांबलेत म्हणून सीतामाता पण थांबल्या. आता थांबल्यानंतर झालं असं, दोघं का थांबलेत म्हणून सीतामाताने विचारलं, का हो थांबला धनी, काय झालं? म्हणे पहा ना पुढे काय झालंय. तर पुढे ना मुंग्यांची रांग चालली होती. नाही मुंग्या नाही, ते मोठे मोठे टपुरे टपुरे असतात, त्यांना काय म्हणतात? काळे काळे असतात बघा, मुंगळ मुंगळ. हा, हाय का नाही माहित तुम्हाला? अहो माणूस आहे म्हणलं तेवढं तरी माहित असलं पाहिजे की. मुंगळे, मुंगळे का नाही, मुंग्यांमध्ये फरक आहे. कारण मुंग्या चावल्या की तुम्ही त्याला चुरगळून टाकू शकता, पण मुंगळा जर चावला का नाही तर त्याला ओढून जरी काढलं तर ते सोडत नाही. जरी ओढून काढलं तर ज्या हाताने ओढून काढले परत त्या हाताला ते चावतं, असा मुंगळा. मग मुंगळ्यांची रांग चालली होती, मोठमोठे टपुरेचे टपुरे मुंगळे चालले होते. श्रीराम प्रभू बाजूलाच थांबले. म्हणे जाऊ द्या त्यांना, कशाला लोक शिस्तप्रिय लाईनीने चाललेत, कशाला अडवायचं, म्हणे जाऊ द्या. आता ते चाललेत म्हणून प्रभू श्रीराम सगळे थांबले. पण आता त्या मुंगळ्यांकडे पाहून प्रभू श्रीरामांना हसू आलं आणि हसत हसत काय झालं विचारलं सीतामातांनी. का हसताय म्हणे? लक्ष्मण दादा म्हणले, हो वहिनी, अहो हसल्या क्षणी तुम्हाला कळायला पाहिजे होतं काय झालं ते. शाण्याला शब्दाचा मार, लगेच काय नाही कळलं सांगा ना म्हणे, माझी मस्करी करता, मला कळलं नाही मग सांगा म्हणे. आता बायकांना कसे चटकन राग येतो, मग काही का असं ना तडकी फड त्यांना बोलायची सवय. मग ते देव असो, आमदार असो, पुढारी असो, नाही तर डॉक्टर असो, नाही तर महाराज असो, सगळ्याची गत एकच आहे, तडकी फड. आणि मग म्हणे सांगा लवकर काय झालं, नेमकं झालं काय धनी? श्रीराम प्रभू म्हणले काही नाही, जरा निरीक्षण करा. केलं का निरीक्षण? म्हणे केलं. काय आहे? मुंगळे आहेत. अहो अजून काय आहे? मातीच आहे म्हणे. आता काय दिसायचं पुढं? काय म्हणे तुम्ही निरीक्षण केलं नाही, तुम्ही बारकाईने पहा. मुंगळ्याची रांग चालली, त्या मुंगळ्याच्या रांगीमध्ये मधोमध दोन मुंगळे. ज्या मुंगळ्यावरती एक खाली मुंगळा चाललाय त्या मुंगळ्याच्या पाठीवर एक मुंगळा बसलाय. मग बसला असल, त्याचं पाय दुखत असतील, पाहुणा बिवणा असल, आपल्याला काय करायचंय? आपलं आपलं जावं तर उगं काय बघ. अगं वेडामाई, त्या मुंगळ्याचं पाय दुखतेत म्हणून नाही बसला. थांब तुला सांगतो. तो पाठीवर बसलेला मुंगळा ना गेल्या जन्मातला इंद्र. इंद्र कोण आहे? इंद्र हे म्हणली गप्पा,
काहीतरी उगा सांगायची सवय झाली का नाही तुम्हाला? काही सांगा. अगं इंद्र तर कस काय म्हणे इंद्र आणि कीटकाच्या योनीमध्ये. अगं तेच सांगतोय ग, इंद्र होता पण इंद्र झाला कसा ऐक माझ्याच मुळं. मी त्याला मनुष्य जन्मामध्ये त्याने एवढं पुण्य केलं मी त्याच्यावरती आनंदित होऊन खुश होऊन त्याला इंद्राची गादी दिली, स्वर्गाचा राजा केला. पण स्वर्गाचा राजा झाला आणि इंद्र गादीवर बसला की मदमस्तर झाला, मला मात्र विसरून गेला. अप्सरासोबत मना काही करत वरचंच काही चाललो, मला तर विसरूनच गेला. आणि तिथंच नुसतं फिरायचं इकडून तिकडून, ह्या अप्सराच्या घरी जा तिकडं जा आणि काय ना नुसतं जेवला का पाहुणं, असलीच कामं चालू झाली. मग मात्र राग आला. मग मनुष्य जन्मात पुण्य केलं, इंद्राच्या गादीवरती आला आणि इंद्र जन्मामध्ये देव योनीमध्ये पाप केलं आणि कीटक योनीमध्ये यावं लागलं. मग त्यात हसायला सारखं काय झालं, बिचारा त्याच्या कर्मानं आला. तुमचं नधनी असलंच असतं, दुसऱ्यावर काय हसायचं असतो पहा, दुसऱ्यावर काय हसत. किती सीतामाता किती प्रेमानं किती गोड शब्द वापरला त्यांनी, दुसऱ्यावर का हसावं. सांगू तुम्हाला, इथं बसणारी एवढी लोक आहेत ना, इतरांवर हसताना 100% विचार करा. आज तुमचा दिवस आहे, उद्या त्या माणसाचा पण दिवस आहे. त्या माणसाचा दिवस आला ना, तोही तुमच्यावर हसायला बसलाय. म्हणून कोणाची परिस्थिती पाहून कधीच इतरांवर हसायचं नाही गड्या. कारण आज आपला दिवस राजाचा आहे, उद्या कदाचित आपणही भिकारी होऊ शकतो, उद्या आपलाही दिवस जाऊ शकतो, त्याचाही दिवस येऊ शकतो. म्हणून एखाद्यावर हसताना माणसाने एकदा नाही दोनदा नाही 100 वेळा विचार केला पाहिजे बरं. कधीच हसू नये, कारण देव केलेली गोष्ट परत आणून देतो आपल्याकडं. म्हणे का हसतात त्याच्यावर, अगं हसायला याच्यामुळं येतंय बिचाराचे त्या जन्मातली सवयच गेली नाही. त्या जन्मात सुद्धा त्याला त्या हत्तीवरनं बसून फिरायची मिरवणूक करायची सवय होती. आता सुद्धा ती मुंगळा म्हणजे त्याला हत्ती वाटतो त्याच्या पाठीवर बसून चाललाय. किती अवघड आहे म्हणे. म्हणून म्हणजे या कथेतून सांगायचं काय तर एक की जे मनुष्य जन्मात करता येतं ते देव योनीमध्ये सुद्धा करता येत नाही. आणि म्हणूनच स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे इच्छिता ती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आमा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन. आणि म्हणून ते इच्छा करतात पण त्यांना भेटला नाही. चौथा वर्ग ज्यांना कळालाही मिळालाही ते साधू संत, ते तुकोबर आहे. आणि म्हणून तुकोबर आहे म्हणतात देवा धन्य आम्ही जन्माला आलो अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मा, धन्य आम्ही जन्मा, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. काय करतो गड्या तर अगदीच आता तुकाराम बीज झाली बघा. काल तुकाराम बीज झाली. तुकाराम बीजेला बरीच लोक गेले असतील, देहूला पाहिलं असेल त्यांनी. पण ऐका, तुकोबराय म्हटलं की वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारं उदाहरण आपल्या समोर येतं. तुकोबराय पहा, मला सांगायचं काय, विठोबाचं दास झालं की विठोबा काय करतो, काय करतो विठोबा. तर पहा अगदीच तुकोबरायांचे 14 टाळकरी होते, सगळ्याला माहीत आहे. 14 टाळकऱ्यापैकी एक होते शिवबा कासार. आणि ते शिवबा कासार जे होते ते अगदीच पहिल्यांदा नव्हते, पण नंतर तुकोबरांच्या भक्तीचा लळा लागला, कीर्तनाचा लळा लागला, कीर्तनात भजनात यायला लागले, आनंद वाटायला लागला. पण एके दिवशी झालं असं की कसं आहे, सगळ्याच घरच्यांना एखादा माणूस परमार्थ करायला लागला, कीर्तनाला जायला लागला, देवाला जायला लागला. सगळ्याच माणसाला आवडतं असं नाही, सगळ्याच बायकांना आवडतं असं नाही. आपला पती इतक्या दिवस झालं संसार करत होता आणि एकाएकी पार मारतायला लागल्या. माय बरं वाटेल का तुम्हाला, बरं वाटेल का, कुशाल नाही म्हणतो.
आता कर इथले तर म्हणते ते नाही बरं वाटणार ना तसं. शुभा कासाराच्या पत्नीची अवस्था तशी झाली. तिने विचार केला या बुवानं माझ्या नवऱ्याला वेड लावलं. कोण ते तुकोबा म्हणे स्वतः तर एवढं देवदेव करतात त्यांनी प्रपंच सोडला पण माझ्याच नवऱ्याला सुद्धा वेड लावलं. म्हणे मी एकटीने संसार बघायचा का, मी एकटीने सगळं पाहायचं का. मग एवढा वैताग आला तिला. ती म्हणली आता या बुवाचा काटा काढावा लागतोय. लई खतरनाक डेंजर बाया बरं का. आणि बायकांनी जर ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तुकोबराय गावाजवळ कीर्तनाला आले होते. कीर्तनाला आल्यानंतर तिने तुकोबरायांकडे गेली. म्हणे तुकोबराय अहो म्हणे माझी इच्छा आहे तुम्ही घरी यावं. इथं आला ना कीर्तनाला टाईम आहे चला म्हणे घरी आमच्या घरचं 2 घास खावं ही इच्छा आहे. तुकोबरायने आता वार करायच्या आपल्या टाळ करायच्या बायकोने बोलून कसं नाही जावं. तुकोबराय म्हटले चला. आता घरी गेल्यानंतर मावशी म्हणे महाराज अहो जेवण करत असताना एवढ्या दिवसातनं घरी आलाय मग आंघोळच करा. तुमच्यासाठी गरम पाणी केलंय आंघोळ करा आणि मग असं करा मग भोजना करता बसा. तुकोबराय म्हणले हात पाय तोंड धुतो की माय. नाही 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 एवढं मोठं गरम पाणी केलंय मग आंघोळच करा. पहा कारण तिने डाव साधला होता. तुकोबरायांना घरी बोलवायचं पण बरोबर कार्यक्रम करायचा. मग तिने काय केलं होतं माहीत आहे का. गरम पाणी नुसतं गरम केलं नव्हतं उकळवलं पाणी उकळवलं आणि तुकोबरायांना स्नाना करता दिलं. आता तिने विचार केला तुकोबराय आता स्नाना करता बसले दगडावरती. बसल्यानंतर तिने विचार केला बुवा सहजासहजी तर अंगावरती पाणी नाही ओतून घेणार वाटतंय. मग म्हणे महाराज सारखा बाजूला मी आंघोळ घालते. माय नको नाही करायची आंघोळ मला. नाही नाही मी घालते म्हणलं ना सारखा बाजूला व्हा बाजूला. म्हणून तुकोबरायांच्या हातातली ती जे तांब्याने अगोदर पाणी घ्यायचे ते तांब्या घेतला बाजूला टाकला आणि त्या ज्या भांड्यामध्ये तिने पाणी तापवलं होतं त्या अख्खच्या अख्खं आहे असं भांडं तिने तुकोबरायांच्या अंगावरती ओतलं. मग माय विचार करा उकळतं पाणी ओतलं होतं उकळतं पाणी. साध्या गरम पाण्याचा टिपका अंगावरती पडला तर आपल्या शरीराचे दाही होते लाही होऊन जाते गड्या. एवढंच नाही अहो भाकरीची साधी वाफ पोळली तर आपल्या शरीरात फोड येतात. उकळतं पाणी तुकोबरायांच्या अंगावरती ओतलं. जसं तुकोबरायांच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं माय एवढं गरम उकळतं पाणी होतं. तुकोबरायच्या दगडावरती बसले होते त्या दगडाला सुद्धा भेगा पडल्या. त्या दगडाने सुद्धा फुटावं. विचार करा किती गरम पाणी असेल. तुकोबरायांच्या अंगावरती पाणी पडलं आणि तुकोबरायाने हाक मारली धावा केला देवा ए पांडुरंगा ए विठ्ठला म्हणून हाक मारली तुकोबरायाने. देवा अरे बघ ना भक्ताची अशी अवस्था अशी दशा तुला कशी रे सण होते. आणि तुकोबरायांनी देवाला बोलवायला चालू केलं म्हणायला चालू केलं. गड्या तुकोबराय रडत रडत म्हणतात जळो माझी काया लागला बनावा जळो माझी काया लागला बनवा आज नवल वाटतं. आज फक्त एका क्षणाला तुकोबरायांचं दर्शन व्हावं एका क्षणाला दर्शन व्हावं याच्याकरता रांगेत उभा राहणारी माणसं आज आहेत. कीर्तनाच्या तारका याव्या म्हणून त्याच तुकोबरायांच्या अभंग गाथ्यातले पाठ करणारी माणसं आहेत. तोच गाथा याच लोकांचा माथा तारणार आहे. विचार करा
त्या गाथ्याच्या रचयिताला म्हणजे माझ्या तुकोबरानं किती समाजानं त्रास दिला हो, किती त्रास द्यावा, पण तरी सुद्धा तुकोबरायांनी सगळं सहन केलं. कारण संत म्हणजे साधे सुद्धा नाही तो संत. संत कुणालाही म्हटलं जात नाही. संत तोची जाना जगी दया क्षमा त्याच्या अंगी. अरे जगाने एवढा त्रास दिला तरी निमूटपणे जे सहन करतात ना त्यांचं नाव संत आहेत. माझे तुकोबरा असो किंवा माझे नाथ बाबा असो, माझे ज्ञानोबरा असो किंवा नामदेव महाराज असो, गड्या समाजाच्या त्रासातनं जे घडलेत ते म्हणजे साधू संत आहे. विचार करा किती त्रास. एका एका साधू संताचं चरित्र उघडलं ना आपल्या जीवनातल्या व्यथा आपल्याला कमी वाटतील. आपल्या जीवनातल्या व्यथा कमी वाटतील गड्या. म्हणून आज वक्ता महावाणी ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे तुकोबरा आहेत गड्या. हो, म्हणून तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा की जगाचा मालक त्यांच्या दारामध्ये चाकरी करण्याकरता येतो. अहो, ज्यांची बायको ज्यांची पत्नी अन्न अन्न करून मरून गेली, त्यांनी अन्नाचा कण घरात ठेवला नाही, जगाला वाटून टाकलं. ही संतांची विभूती आहे हो. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. जगाला दिलं त्याच जगानं मात्र तुकोबरायांना त्रास दिला गड्या. त्याच जगानं त्रास दिला. म्हणून तुकोबरायाने धावा करावा जगाच्या मालकाचा देवा. अरे तुझंच भजन करतो की रे, मग एवढं वाईट का आमच्या सोबत? हे देवा धाव रे केशवा माया बापा, धाव रे केशवा माया तरी तुकोबराय घडले का नाही आज. आणि विचार करा साधू संताची महती अशी आहे की साधू संताला त्रास देणाऱ्याचं सुद्धा नाव साधू संतासोबत घेतलं जातं. किती नवल आहे, किती नवल आहे. म्हणून तुकोबरायांनी दहा केला. तुकोबरायांनी मोठमोठ्याने देवाला बोलवू लागले. आणि एवढं झालं ती मावशी का म्हणते, तुकोबा भाजलं का, पोळलं का, आपल्यासारखं असतं तर असं उठून हाणलं असतं तिला का. तूच पाणी वत्तीये, तूच गरम पाणी वत्तीन, वरनं काय म्हणते, पोळलं का भाजलं का. आपल्यासारखा गप्प बसला नसता. पण ते तुकोबराय होते. नाही म्हणे मावशी काही नाही. नाही ना काय झालं, तुकोबराय उठा म्हणे, अंग हे पुसून घ्या आणि जेवायला बसा. तिच्या लक्षात आलं एवढ्यानं बुवाला काही झालेलं दिसत नाही, एवढ्यानं काही झालेलं नाही का. अहो वारकरी येते, वारकरी म्हणजे वार करणारे, सहाविकानं वार करणारे वारकरी एवढ्यात होईल का म्हणे, भागल का. मग तुकोबरायांना जेवाय बसवलं. जे अन्न वाढलं होतं त्या अन्नामध्ये विष घालून दिलं. तुकोबराने एका घासाला कळलं होतं विष आहे. तुकोबराने मागचा पुढचा विचार केला नाही, आपल्या वारकऱ्याच्या घरी जेवायचंय मग निमूटपणे ते खाल्लं गड्या. विषाचं अन्न खाल्लं. तुकोबराने हात धुतले. मावशी येतो बरं, पाहुणचार बरा केला, माझ्या लक्षात राहीन, मी जातो बरं. एवढ्या नम्रतेने बोलले चालले गड्या. ती म्हणली, तिने विचार केला अजून बुवाला कसं काही झालं नाही, अजून तुकोबरांना काही झालं कसं नाही. तुकोबरायांनी आपलं त्यांचं संत सामान घेतलं. तुकोबराय चालले रस्त्यापर्यंत. जास्त तर मावशी बघत होती, आता पडतील मग पडतील, आता काहीतरी होईल. तुकोबराय गेले तरी ही बघते काहीतरी झालं पाहिजे, पण काहीच तुकोबरायांना झालं नाही. पण ज्या क्षणी ऐका दास विठोबाचे झालं म्हणतात ना, ऐका गड्या, ज्या क्षणी तुकोबरायांनी तिचं घर सोडलं त्या क्षणाबरोबर जसं तुकोबराय त्या लोहगावातनं निघून गेले त्या क्षणाबरोबर तिच्या अंगाला मोठमोठ्याले फोड येऊ लागले. तिच्या अंगाला मोठमोठ्याले फोड येऊ लागले. आणि जेवढे फोड आले होते ते सगळे फोड असे फुटले आणि त्याच्यातनं घाण व्हायला लागली. कुष्ठरोग झाला तिला. कुष्ठरोग, क्षणाचाच कुष्ठरोग. तिला काय करावं कळेना. गडाबडा गडाबडा लोळायला लागली आणि एवढा वास यायला लागला तिच्या शरीराचा, काय करावं तिला सुचेना. आणि म्हणून उगच म्हणत नाहीत दास विठोबाचे झालो. अरे ज्या भगवंताचं नाम आम्ही घेतो त्या भगवंताला आमची काळजी नसेल, त्या भगवंताला साधू संताची काळजी नसेल, देवाच्या लेकराला तुम्ही जर त्रास दिला तर देव कदापि ते सहन करणार नाही. देव तुम्हाला त्याच्या डबल त्रास देणार गड्या. याचं उदाहरण म्हणजे हे
मग तिला कळे ना काय करावं. मग शोभा कासार आले, त्यांनी विचारलं काय झालं कसं, सगळं सांगितलं. मग हे गावभर तुकोबाऱ्यांना शोधतायत, कुठं आहे तुकोबार आहे, कुठं आहे तुकोबार आहे. मग मात्र तुकोबार आहे सापडायला तयार नाही, तर कुठेच सापडेना. काय करावं, पत्नीच्या शरीराचा दाह कमी होईना. म्हणून मावशा हो, एखाद्याचं एवढं पण वाईट करू नये गाड्या, एखाद्याचं एवढं पण वाईट करू नये. म्हणून या जगाची रीत आहे, तुम्ही जेवढं दुसऱ्याला देता ना तेवढं ते परत येतं. तुम्ही दुसऱ्याला रडवलं ना तुम्हाला तेवढ्याच पटीने रडावं लागणार आहे. तुम्ही दुसऱ्याला हसवलं तुम्हाला हसावं लागणार आहे. तुम्ही दुसऱ्यांना दुःख दिलं, दुसऱ्यांना त्रास दिला, त्यांना संकटात आणलं, त्याच्या डबल पटीने तुम्हाला तेवढं सगळं सहन करावं लागणार आहे. म्हणून एखाद्याला देताना विचार करा, कारण आपण एखाद्याला एकाच हातानं देतो, पण देव मात्र 2 हातानं आपल्याला परत करतो. आणि दुसऱ्याला त्रास देताना 100% विचार करायचा गड्या. आणि मग मात्र तिने कशाचा तिला काही कळेना, माफी मागायला लागली. देवा चुकलं गड्या, चूक झाले माझी, पण तू कोबरायांना पाठवून दे गड्या, माझं काही खरं नाही. मग गावातल्या मंडळीने विचारलं काय झालं. शोभा कासाने सांगितलं असं असं झालं म्हणे. पत्नीने असं, अरे वेडा आहे, मग तुझ्या पत्नीने एवढा त्रास, देवानं काहीच नाही केलं एवढं. अरे पण त्रास होतो तिला, अरे होऊ दे ना, तुकोबरायांना एवढा त्रास दिला तेव्हा. नाही म्हणे काहीतरी करा. मग गावकऱ्याने सांगितलं अरे तुकोबांसारखा पुरुष या जगामध्ये नाही. मग ज्या ठिकाणी तुझ्या पत्नीने गरम पाणी तुकोबांच्या अंगावरती ओतलं होतं ना, तिथली ओली माती फक्त अंगाला लावू दे, तिथली ओली माती अंगाला लावू दे म्हटल्यानंतर ते गेले. ज्या ठिकाणी तुकोबाऱ्यांनी स्नान केलं होतं तिथली माती घेतली, ती मातीसुद्धा गरम होती. मग विचार करा तुकोबाऱ्यांच्या शरीराची अवस्था काय झाली असेल. गरम माती घेतली आणि ती सगळी पत्नीच्या अंगाला लावली गड्या. जेव्हा लावली तेव्हा तिचा दाह कमी झाला, ते दुःख तिचं कमी झालं. हे सामर्थ्य तुकोबरायांचं आहे. पण ऐका, म्हणजे तुकोबरायांना त्रास झाला की देवानं ते डबल केलं का, कारण तुकोबराय दास कोणाचे झालते, पंढरीश पांडुरंग परमात्माचे दास झालते. म्हणजे ज्याचं दास झालंय ना तो कसा हो सहन करून गेल. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा काय करायचंय, त्याचं दास व्हायचंय. आणि तुम्हा आम्हाला आमचं सोडा, पण वेळापूरकरांना पंढरपूर जवळ आहे, तर जात जा जरा पंढरपूरला, पाच जा. कारण बाकीचे देव एका बाजूला आहेत आणि पंढरपूरचा विठोबा एका बाजूला आहे. का, पंढरपूरचा विठोबा नुसता विठोबा नाही, ती आई आहे, आई विठेवरची आई. ए ग विठाबाई माझी पंढरीची आई. आणि मग ती विठाई आमच्यासारख्या लेकराने जे शरण गेले, जे दास झाले, त्यांच्यासाठी काय करते गड्या ती विठाई. लेकरांची सेवा केली सतू आई, कस पांग फेडू कस होऊ उत्तराई. लेकरांची सेवा केली सतू आई, कस पांग फेडू कस होऊ उत्तराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला. माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग. माय बापा तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, माऊलीच मूर्ती विठ्ठला. आणि म्हणून तो विठोबा. आणि म्हणून आयुष्याला साधन कराय, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याला साधन करून सच्चित आनंद पदवी प्राप्त करून काय करायचं, ते विठोबाचं दास तर व्हायचं, पण मुखानं ते विठ्ठलाचं नाम घ्यायचं. का नाम घ्यायचं, कारण तुम्ही आम्ही त्याची लेकरं आहे. मग लेकरानं मायबापाची आठवण नाही काढायची, नाव घ्यायचं नाही तर कोणी घ्यायचं. कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात, ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणजे तुम्ही आम्ही त्याची लेकरं आहे, त्याची आठवण काढली पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी हाताने टाळी, मुखानं नाम विठो. नातूचं फक्त एक, आजी ट्रॅक्टर घे,
आजी ट्रॅक्टर घे. पांडुरंग राहिला एका बाजूला. आपल्या सोबत आलेला पांडुरंगालाच बघावं लागतं. मग आजे ट्रॅक्टर घे. मग त्याला ट्रॅक्टर जर नात असेल सोबत, आजे मला बाहुली घे. आजोबा बाहुली घ्या. मग त्यांचंच पाहावं लागतं. देव राहिला एका बाजूला. आणि मग तेवढं झालं की नुसतं तेवढ्यावर नाही, पुढं गेल्या की दुकानं दिसतात. मग कशाचं दुकान दिसलं, सुनबाईंनी गाळणी आणा लावलेली. गाळणी आज घरची फुटली तुटली खराब झाली, मग आता ही न्यावी लागेल. मग गाळणीकडे लक्ष गेलं. देव राहिला एका बाजूला. परत बांगड्याचं दुकान दिसतं. सुनबाई म्हणल्या होत्या त्या बांगड्या फुटल्यात, तुम्हाला पण आणा, मला पण येताना आणा, तिला पण न्यायचं, मला पण न्यायचं. म्हणून मग लक्ष कुठं गेलं, बांगड्यांकर विठोबा राहिला एका बाजूला. म्हणजे सगळं इकडं तिकडं ह्याचं त्याचं बघत बघत आपल्याला अगदी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आलो. आणि आता देवाचं दर्शन करा. पण काही काही लोक मी पाहते ना बाबा, दर्शनाला गेलं देव पुढं असतो, ह्यांचं मात्र इकडं तिकडं बघतात. ते देवावर लक्ष नसतं. ज्याचं देवावर लक्ष नाही, देवाचं पण तुमच्यावर राहणार नाही गड्या. आणि मग एवढं सगळं सहन करून तिथपर्यंत गेलो. आणि तिथं गेलो आणि देवाचं दर्शन करायचं म्हटलं की नजरेला नजर भिडणार, देव समोर दिसणार. तेवढ्यात आपल्या पुढे एखादी बाई यावी, महिला मंडळ आपल्या पुढं एखादी बाई अशी यावी की आपल्या अंगावरती 5,000ची साडी असू द्या आणि तिची 500चीच असू द्या, पण तिची 500ची साडी सुद्धा आपल्या 5,000च्या साडीला जर माग सारत असेल का नाही, तर देव राहिला बाजूला. ही त्या साडीवालीवरच बोट मोडती का, 500ची साडी 5,000च्या साडीला मागं सरते. मग लक्ष कुठं जातं आपलं, साडीवरती. मग हे सगळं काय आहे, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत जे आडवं येतं ते काय आहे, माया. माया मी यांनाच फक्त बोलते असं नाही, काय लोक ह्यातली पण जातात की, हे जातात ग. बायका पोरं लेकरं बाळ घरी ठेवायचे. गेलं तिथं की नेमकं बायकोचा फोन येणार, कुठपर्यंत आलाय, अगं आताच पोचलोय, येताना हे घेऊन या, येताना ते घेऊन या. पुढं देव राहिला बाजूला, बाकीकडंच लक्ष गड्या. मग ही अवस्था होऊन जाते. तुकोबाराय म्हणता, स्वर्ग सुख जरी आलं ना विठोबाच्या तुमच्यामध्ये, स्वर्ग सुख जरी आलं तर त्याला सुद्धा लाथाडून तुम्हाला त्याच्या पशीत जाता आलं पाहिजे. याच्याकरता महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तू का
आली पाहिजे. कशी? जसं की अनावश्यक शरीरात असणाऱ्या गोष्टी आपण टाकून देतो. कोणत्या? म्हणजे पहा, जसं शरीरात सगळ्या गोष्टीची गरज आहे, पण अनावश्यक नखांची गरज पडत नाही. नख आपण कापून जसं फेकून देतो ना, तशी काही माणसं असतात, त्यांना फेकून दिलंच पाहिजे, त्यांना सोडून टाकलंच पाहिजे. काही अशी लोक जर धरून बसलो तर आपल्यालाही त्रास होतो. म्हणून जाता जाता एकच सांगेल गड्या, आपल्या जीवनाचा बेरंग करणारी माणसं जवळ करण्यापेक्षा आपल्या जीवनात रंग भरणारा पांडुरंग आपला करा, जीवाचं सोनं होईल. हो, एवढं जरी कळालं तर कीर्तन सार्थक आहे. तुकाराम 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 त्याबद्दल क्षमस्व. परंतु कीर्तनात वेळ घालवलेला कधी वाया जात नाही. कारण की तुम्ही आता घरी गेल्यावर काय करायचं आहे, म्हणजे मला सांगूनच करायचं असं नाही बरं, पण आता घरी गेल्यानंतर खाऊन पिऊन झोपणारच आहे की. त्याच्यापेक्षा 2 तास अजून कीर्तनात बसलं तर काही वाव ठरत. उलट उद्धार होईल तुमचा, उद्धार. उलट मी सांगू तुम्हाला, मनपात बसलेल्यांचा तर होईलच होईल, पण आंब्याच्या झाडाखाली बसलेल्यांचा डबलच होईल बरं. अमृताच्या झाडाखाली तुम्ही बसून सेवन करता म्हणलं तर काय सुखानंदच आहे, हो, परमानंदच आहे. म्हणून खरंच भाग्य आहे देवकते परिवाराचं. या ठिकाणी अण्णांचं भाग्य आहे की असणारे अण्णांच्या नावाने असणारे त्यांचे चिरंजीव संपूर्ण परिवार त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. खऱ्या अर्थानं जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याकरता उभ्या आयुष्याचं रान केलं, ज्या व्यक्तीनं आपल्यासारखी स्वतःच्या जीवाचा, स्वतःच्या पोटाचा, स्वतःचा कधी विचार केला नाही ना, त्या व्यक्तीची किंमत आपण शेवटपर्यंत ठेवली पाहिजे गड्या. त्या व्यक्तीने आपल्यासाठी जे केलं त्या ऋणामध्ये आपण कायम राहिलं पाहिजे. म्हणून आज आपल्या अण्णांच्या कष्टाची, उपकाराची जाणीव ठेवून असणारे देवकते परिवार, त्यांच्या पश्चात असणारे त्यांच्या पत्नी भामाबाई देवकते, त्यांचे चिरंजीव राजेंद्र देवकते म्हणजे सर्वांच्या परिचयाचे असणारे भाऊ, या ठिकाणी असणारे त्यांचे दुसरे चिरंजीव मोहन देवकते, आदी करून असणारे त्यांच्या 2ही कन्या, या ठिकाणी असणारे नाही 3 चिरंजीव आहेत ना, असणारे त्यांचे चिरंजीव अशोक देवकते आणि आदी करून असणारे त्यांची 1 कन्या म्हणजे या ठिकाणी सुगंधा वाघमोडे. संपूर्ण परिवार आज त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. खरं पाहायला गेलं हे करण्याकरता भाग्य फार मोठं लागतं गड्या. कारण की आपण काहीतरी लेकरा बाळांसाठी कमवून ठेवायचं असतं. नुसती धनाची दौलत कमवली ना, लेकरं धन असेपर्यंतच आठवण काढतात. धनाची दौलत कमवली ना, लेकरं धन असेपर्यंत आठवण काढतात, पण संस्काराची धन कमवली ना, लेकरं मेल्यानंतर सुद्धा आपली आठवण ठेवतात गड्या. आणि खऱ्या अर्थाने ते आपल्या देवकते परिवाराकडे पाहून कळतं. म्हणून भाग्य आहे तुमचं, आमचं भाग्य आहे की खऱ्या अर्थाने आज कलियुगामध्ये सुद्धा हे आदर्श निर्माण करणारं परिवार आज अण्णांच्या नावाने एवढं सगळं करतात. कारण जीवनात सगळ्याचे उपकार फेडता येतात, बापाचे उपकार फेडता येत नाही. कारण बाप म्हणजे कसं असतो, बाप म्हणजे जगण्याचा माप असतो. आणि म्हणून बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या. आठवा आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलं. तुम्ही आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे, हां, आता आपण झालो डॉक्टर, आता आपण झालो इंजिनियर, आता आपण झालो, पण का? कारण आपल्या वडिलांना कष्ट केलं, उन्हातानात मरमर काम केलं. म्हणून कष्टाचे दिवस कुणाला, कष्टाचे दिवस त्यांनी सोसले, पण सुखाचे आनंदाचे दिवस आले कोणाला? तुम्हा आम्हाला आले गड्या. त्या कष्टाची जाणीव ठेवून केलं पाहिजे. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना देऊनी, कांड ऊसाच चाकतो या. फक्त लेकराची पोट भरण्याकरता जो स्वतःचं पोट मारतो ना, त्याचं नाव बाप आहे. म्हणून आज त्याच वडिलांची कष्टाची जाणीव ठेवतात. आणि म्हणून एकदा का जीवनातनं बाप निघून गेला की सगळं संपलं गड्या. पण हे कळत नाही. आज आईची व्यथा सांगावी लागत नाही, बापाची व्यथा सांगावी लागते गड्या. कारण बाप खऱ्या अर्थाने गेल्यानंतर कळतं बाप म्हणजे काय. म्हणून गोष्ट बापाची सांगताना उरी उंद कदाट, तो गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदर्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं
कशी कातर लावलेली त्यानं बघितली स्वप्न. आपल्या बापाने आपल्यासाठी स्वप्न बघितलेत ना, तर ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे लेकराचं असतं. सांगू तुम्हाला, इथे एवढी माणसं बसलेत, मी एक लेक आहे म्हणून पोराला घेऊन फिरणं कुणालाही जमेल, पण पोरीला घेऊन फिरणं एवढं सोपं नसतं. पण ते माझ्या बाबांनी करून दाखवलं. म्हणून मी एकच आयुष्यात ठरवलं, आयुष्यात काही होत्या, कुणासाठी काही करो अथवा न करो, पण आपल्या बापासाठी एवढं करायचं ना, एवढं करायचं की आपल्या बापाला वाटलं पाहिजे आपण पोरीला नाही पोराला जन्म दिलाय. अभिमानानं वाटलं पाहिजे आपल्या बापाला गड्या. बरीच लोक, आणि अजून सुद्धा माझ्या बाबांना बरीच लोक म्हणतात, पोरगी आहे हो तुमची, पोरगी आहे, कीर्तन करा असल्या घडावी म्हणून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधून मी माझ्या बापाला देते. अजून काय पाहिजे, काय पाहिजे. लोक म्हणतात पोरगा असलं कीच आई बापाला सगळं मिळतं. नाही गड्या, पोरीने ठरवलं ना, पोरी हो, आपण जर ठरवलं आपल्या बापाला ही गोष्ट निर्माण करून द्यायची, मिळवून द्यायची, आपण देऊ शकतो. का? कारण आपण सामान्य नाहीये, आठवा जरा. आणि म्हणून प्रत्येक लेकीनं, प्रत्येक लेकानं हे आठवणी ठेवलं पाहिजे, आपल्या बापानं किती सोसलं आपल्याकरता, आपण काय करतोय. म्हणून गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाट, तो गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना. उरी हुंद कदाट, तो गोष्ट बापाची सांगताना. आज माझ्या कीर्तनातनं त्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवावी, एवढं जरी कळलं ना तरी माझं कीर्तन सार्थक आहे. नाही तर आजकाल एवढी दुर्दैवी अवस्था आहे. मी फार लांबचं नाही सांगत, डॉक्टर माझ्या समोर बसलेत आणि माझा डॉक्टरांकडे जाण्याचा एक फायदा होतो बाबा, म्हणजे एक इंजेक्शन भेटतं, त्यात हे नाही बरं का, फायदा नाही तो, पण फायदा दुसरा काही, डॉक्टर इकडं तिकडं झालेले प्रसंग सांगतात. मग डॉक्टर सांगतात, महाराज एवढी दुर्दैवी अवस्था आहे, जी लोक त्यांच्या लेकराला धड बोलू शकत नाहीत ना, ते आम्हाला त्यांची व्यथा सांगतात. आम्हाला व्यथा, अहो एका मावशीने तर डॉक्टरनी सांगितलेलं का, तर एका मावशीने तर आंबे साठवून ठेवले, ते आंबे डॉक्टरांना दिला पण पोरांना दिले नाहीत, गपचूप असे पोत्याखाली झाकून ठेवले, पण डॉक्टरला दिले पण पोरांना दिले नाहीत. का? कारण पोरं मारून खायला घेतील, पण हे डॉक्टर आपल्याला बरं करेल, आणि बरं केलं म्हणजे हे डॉक्टर लेकरापेक्षा काय कमी आहे, या डॉक्टरला देऊ म्हणून डॉक्टरला खायला प्यायला दिलं. आमच्या भागामध्ये तर असे प्रसंग आहेत बाबा. डॉक्टर सांगतात, महाराज खरं तुम्ही कीर्तनात मांडा, तुम्ही सांगा. जी लोक भाषणात सांगत होते आईबापाची सेवा केली पाहिजे, त्यांना एकदा फक्त घरी जाऊन त्यांच्या आईबापाची व्यथा पहा. एवढं दुर्दैव आहे. फक्त 26 जानेवारी आली आणि 15 ऑगस्ट आले, त्यांच्या हातात माईक दिला, त्यांना काही बोलावं सुचत नाही. म्हणे महाराज एवढे भाषण करतात, मग घरी गेलं वाटतं काय असेल काही नाही, गोठ्यात ठेवतात हो आईबापाला, गोठ्यात ठेवतात. अहो एक तर उदाहरण डॉक्टरनी सांगितलेलं आहे की एक आई इकडं तिकडं जाते म्हणून साखळीने बांधलं होतं, साखळीने बांधून ठेवलं होतं. काय वाटत असेल त्या माईच्या जीवाला, अरे याच लेकरा करता जीवाचं रान केलं का, याच लेकरा करता स्वतःची कधी पर्वा केली नाही का, याच लेकरा करता रक्ताचं दूध करून पाजलं का. वाटत असेल का नाही माहिती आहे माईला, वाटत असेल लेकरांनी काय अवस्था केली, कुत्र्याच्या मांजराच्या वरची अवस्था. जर साखळीने मायबापाला बांधत असेल, भाकर तुकडा सुद्धा फेकून टाकत असेल, तर आपल्यासारखी वाईट लेकरं या जगामध्ये दुसरे कुणीच नाही. हे कळलं पाहिजे तुम्हाला आम्हाला बरं का. आणि ही जनजागृती या कीर्तनातनं झाली पाहिजे. कीर्तन म्हणजे या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडायचं याच्याकरता नाही, जीवनाचं परिवर्तन करण्याकरता कीर्तन आहे. बरं, माझ्या कीर्तनात एक जण प्रेमानं प्रत्येक गोष्ट होऊ शकते, म्हणून प्रेमानं राहिलं पाहिजे. राग द्वेष हा काही काळापुरता असतो गड्या, पण माणसं कायमस्वरूपी नसतात, त्यांचा एक ना एक दिवस ठरलेला असतो. म्हणून प्रेमानं सगळ्यांशी वागून प्रेमानं बोलून जर राहिलं तर स्वर्ग आणि वैकुंठ आपल्याला पृथ्वी तलावरतीच आहे. पण हे कळून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनात स्वर्ग निर्माण करायचं असेल तर चांगलं आदर्शवादी व्हा, चांगले राहा, जीवाचं सोनं होण्याकरता सोनं होईल असं काहीतरी करा, तर कीर्तनही माझं सार्थक आहे, तुमचा जन्मही सार्थक आहे. म्हणून या ठिकाणी बराच वेळ आपला घेतला त्याबद्दल क्षमस्व. पण एकच सांगेल गड्या की जीवन जगत असताना कसं जगावं हे मला या जोडीकडे पाहून कळतं. आता दुसऱ्या 2 जोडींची माझी काही एवढं परिचय नाही, ओळख नाही. आता माईसुद्धा या ठिकाणी आहेत, पण माईंचा एवढा प्रेमळ स्वभाव की अगदीच आली का गं बाई, जरा उशीर झाला, चला बरं चला लवकर कीर्तन करू, म्हणजे फार अगदी प्रेम करणारी लोक या ठिकाणी असणारे डॉक्टर आहेत, मॅडम आहेत. खरं पाहायला गेलं एवढ्या जीव लावतात. खरं सांगू डॉक्टर, आता ते तुम्ही दोघांनी एकत्र ते दवाखाना चालू केला म्हणून, नाही तर तुम्ही जर सुट्टी दिली ना, मी चोपदार म्हणून मॅडमला घेऊन जाणार. हां, कारण चोपदार कसा लागतो माहिती आहे का, कीर्तनकारापेक्षा डबल.
आपल्याकडे कुणी आलं नाही पाहिजे, नादच नाही केला पाहिजे. मग मला म्हणायला येईल माझ्याकडे काय बघता, माझ्या चोपदाराकडे बघा. हो पण नाही हो, पण खरंच अगदी प्रेमानं मनाने एवढी मोठी माणसं आहेत की खरंच यांच्या घर गाडी बंगल्याकडे पाहू नका, यांच्या मनाकडे पहा, एवढंच मी म्हणेल. गड्या माणसानं मनानं मोठं राहावं. म्हणून असणारी सर्व मंडळी, या ठिकाणी माझ्या वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. या ठिकाणी डॉक्टरांचीच विनंती होती की महाराज तुम्ही वेळ वाढवा, कारण लोक फुलं टाकायच्या टायमिंगला येतात, अर्धा तास तरी एक्स्ट्रा भेटला पाहिजे त्यांना, आहे का नाही. 12ला आले तर फुलं वाहून गेले तर परत तेच लोक म्हणणार काय कीर्तन केलं, कळलं पण अरे ऐकलंच काय तू कळायला. म्हणून अर्धा तास एक्स्ट्रा त्या लोकांसाठी होता जे नुसतं फुलं टाकायला आले होते. विठ्ठल विठ्ठल जाता जाता एकच म्हणेल गड्या, होठों पे हसी आंखों में खुशी, गम का कभी नाम ना हो. एकच भगवंताला मागायचं असेल मागा गड्या, होठों पे हसी आंखों में खुशी, गम का कभी नाम ना हो. ए भगवान इतना देना आपका नाम, हे भगवान इतना देना आपका दर्शन, इतना देना आपकी सेवा की उसकी कभी शाम ना हो, उसकी कभी शाम ना हो. आपल्या देवकथे परिवाराकडून सुद्धा अशीच सेवा घडत राहू एवढीच पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी, गुरुवर्य बाबांच्या चरणी, तुम्हा सर्व माय बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. अरे